नवी मुंबई वाशी सेक्टर 19 इथे राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री गणेश नाईक यांच्या सन्मानार्थ पांडुरंग खिलारे यांच्या नेतृत्वाखाली गणेश कृपा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शिल्पकार चषक 2025 प्रकाश झोतातील भव्य कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडलंय। या प्रसंगी माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह माजी नगरसेविका उषा भोईर, माजी नगरसेवक शशिकांत राऊत, समाजसेवक सुरेश ठाकूर, समाजसेवक पुरुषोत्तम भोईर, समाजसेवक परशुराम ठाकूर, एपीएमसी मार्केटमधील व्यापारी आणि मोठ्या संख्येने कबड्डी प्रेमी उपस्थित होते। या स्पर्धेप्रसंगी मंत्री गणेश नाईक यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना आणि मागील 9 वर्षांपासून आयोजित करणाऱ्या स्पर्धेच्या आयोजकांना शुभेच्छा देत सर्वांशी संवाद साधलाय। या प्रसंगी गणेश नाईक यांनी असा विश्वास देखील व्यक्त केलाय की नवोदित खेळाडूंना घडवण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन होणं हे गरजेचं आहे आणि याच उद्देशाने आयोजित या कबड्डी स्पर्धेत प्रत्येक खेळाडू आपल्या खेळाडू वृत्तीचं दर्शन घडवत ही स्पर्धा नक्कीच यशस्वी करतील। गणेश कृपा प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी पांडुरंग खिलारे हे शिल्पकार चषक भरवत असतात। यावर्षी जरा नीटनेटका चमकदार धमकदार त्या ठिकाणी कबड्डीचे सामने भरवलेले आहेत। पांडुरंग खिलारे हा खरा समाजसेवक आहे, त्याला राजकारणाचा वेळ नाही, समाजसेवेचा वेळ आहे। सर्वांना एकत्र करून सर्वांना सुख मिळावं ही धारणा ठेवून त्या ठिकाणी तो काम करतो। त्याच्या कार्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।